नमस्कार. आज आपण एक अशा प्रश्नाचा शोध घेणार आहोत जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतो. खरं घर कशाला म्हणायचं? चार भिंतींना की की जिथे आपला स्वाभिमान, आपली प्रतिष्ठा जपली जाते त्या जागेला? आणि त्या प्रतिष्ठेची किंमत काय असते, म्हणजे स्वातंत्र्यासाठी माणूस नेमकं काय गमावू शकतो आणि काय कमावू शकतो. याच सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्यासाठी आज आपल्याकडे साने गुरुजींचं श्यामची आई या पुस्तकातला एक खूप सुंदर भाग आहे, रात्र 10वी, पर्णकुटी. चला तर मग. चला, या कथेत डोकावून पाहूया आणि घर, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याचे खरे अर्थ उलगडूया. कथेची सुरुवातच मुळी एका प्रचंड धक्कादायक, क्रूर प्रसंगाने होते. हो. श्यामच्या वडिलांना त्यांचेच भाऊ वडिलोपार्जित घरातून अक्षरशः बाहेर काढतात. ही भाऊबंदकी इतक्या टोकाला पोहोचते की त्यांना रात्रीच्या अंधारात घर सोडून जावं लागतं. खरंय. आणि तो भाऊबंदिकी शब्द इथे खूप महत्वाचा आहे. हो. लेखक म्हणतात की ही काही आजची समस्या नाहीये, कौरव पांडवांपासून चालत आलेली आहे. पण आपण जेव्हा त्या वडिलांच्या दृष्टिकोनातून विचार करतो ना, तेव्हा त्याचा भयानकपणा जाणवतो. म्हणजे ज्या माणसाने 30 वर्ष तो संसार सांभाळला, हो. स्वतः चिंचेचं सार खाऊन भावंडांची लग्न केली, त्यांच्या हौशी पुरवल्या, हो, बरोबर. त्याच घरातून इतकं अपमानित करून बाहेर काढलं जातं. ही फक्त मालमत्तेची वाटणी नाहीये. नाही, हा भावनिक विश्वासघात आहे. अगदी. आणि हा अपमान इतका मोठा आहे की तो लपवण्यासाठी त्यांना रात्रीची वेळ निवडावी लागते. गावात गणपती उत्सवाचा जल्लोष आहे, कीर्तनाचा गजर सुरू आहे आणि हे कुटुंब सुतक्यासारखं. हो, चोरट्यासारखं आपलं घर सोडून अंधारात निघालंय. हा विरोधाभास मनाला खूप बोचतो. लेखकाने ही रचना इतकी प्रभावीपणे का केली असेल असं वाटतं? खूप चांगला मुद्दा आहे. हा विरोधाभास त्या कुटुंबाचं दुःख आणि त्यांचा एकटेपणा अधिक गडद करतो. अच्छा. म्हणजे बाहेरच्या जगात आनंद आहे, उत्सव आहे, पण त्यांच्या आत मात्र पूर्ण अंधार आहे. यातून लेखक हेच सुचवत आहेत की जगाच्या आनंदात तुमचा सहभाग तेव्हाच असतो जेव्हा तुमच्या स्वतःच्या आयुष्यात आनंद असतो. नाहीतर तो उत्सवही परका वाटायला लागतो. बरोबर. नाहीतर तो परकाच वाटतो. आणि सार्वजनिक आनंद आणि वैयक्तिक दुःख एकाच वेळी कसं अस्तित्वात असू शकतं, याचं हे एक दाहक उदाहरण आहे. तर या अपमानाच्या अंधारात त्यांना एकच आशेचा किरण दिसतो, आईचं माहेर. पण कधीकधी आधारही अपमानाचं कारण बनू शकतो, नाही का? आणि इथे नेमकं तेच घडतंय. अगदी बरोबर. आईच्या माहेरी त्यांना आश्रय मिळतो खरा, पण आईचा स्वभाव खूप स्वाभिमानी आहे. मानी शब्द वापरलाय लेखकाने. हो, मानी. तिथे राहणं तिच्या जीवावर येतं. तिचं एक वाक्य आहे जे या सगळ्या परिस्थितीचं वर्णन करतं. नवऱ्यासह माहेरी राहणे, त्यातून मरण बरे. हो. हे वाक्य फक्त स्वाभिमानापुरतं मर्यादित नाहीये. त्या काळात स्त्रीचं खरं घर हे तिच्या नवऱ्याचं घर मानलं जायचं. खरंय. माहेरी परत येऊन राहणं, तेही नवऱ्यासोबत, हे एक प्रकारचं सामाजिक अपयश मानलं जायचं. त्यामुळे तिच्यासाठी तो रोजचा अपमान होता. आणि याच मुद्द्यावरून आई आणि वडिलांमध्ये एक संवाद होतो, जो या कथेचा केंद्रबिंदू आहे. वडील खूप व्यावहारिक विचार मांडतात. ते म्हणतात की आपल्या डोक्यावर कर्ज आहे, नवीन घर बांधायला पैसे नाहीत. त्यांची हताशा त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसते. मला इथे एक प्रश्न पडतो. बोला. वडील इतके हताश का वाटतात? ते फक्त व्यावहारिक आहेत की त्यांनी परिस्थितीसमोर पूर्णपणे हार मानली आहे? यात फरक आहे ना? खूप मार्मिक प्रश्न आहे. कारण वरवर पाहता ते व्यावहारिक वाटतात, पण जेव्हा ते म्हणतात, दरिद्री माणसाचा साली दुनिया अपमान करते, मग बायको का करणार नाही? कर, तूही अपमान कर. हो. तेव्हा त्यांची हार पत्करल्याची मानसिकता दिसते. त्यांना वाटते की या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्गच नाहीये आणि त्यामुळे होणारा अपमान सहन करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे ते परिस्थितीचे गुलाम झाले आहेत. अगदी. तर आई याउलट परिस्थितीवर मात करण्याचा विचार करतीये. ती गुलामगिरी नाकारतीये. आणि ती हे फक्त बोलून दाखवत नाही, तर कृतीतून सिद्ध करते. वडिलांची समजूत ऐकूनही जेव्हा तिचं समाधान होत नाही, तेव्हा ती जो निर्णय घेते, तो क्षण माझ्या मते ह्या कथेचा आत्मा आहे. हो. ती स्वतःच्या अंगावरचे दागिने, तिच्या पाटल्या आणि नथ काढून वडिलांपुढे ठेवते. हो. आणि ती म्हणते, ही नथ व ह्या पाटल्या कशाला? आपली स्वातंत्र्यता हीच आपली शोभा. हा क्षण खरं तर फक्त त्यागाचा नाहीये. अच्छा. याकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. ही एक प्रकारची गुंतवणूक आहे. गुंतवणूक? हो. आई तिचं सोशल कॅपिटल, म्हणजे तिचं जे सामाजिक भांडवल आहे दागिन्यांच्या रूपात, ते विकून इमोशनल आणि स्ट्रक्चरल कॅपिटल, म्हणजे स्वातंत्र्य,
आत्मसन्मान आणि स्वतःचं घर विकत घेतीये. वा, म्हणजे हा त्यागाचा नाही तर एका अर्थाने सौंदर्याचा क्षण आहे. तिने भौतिक सुरक्षेच्या बदल्यात मानसिक स्वातंत्र्य आणि कुटुंबाची प्रतिष्ठा विकत घेतली. बरोबर. ही निराशेची नाही तर नियंत्रणाची कृती आहे. हो, तिने स्वतःच्या नशिबाची सूत्र हातात घेतली आहेत. अगदी बरोबर. आणि हे साने गुरुजींच्या एकूण जीवनमूल्यांशी अगदी सुसंगत आहे. गुरुजींच्या लेखनात आई, प्रेम, त्याग आणि साधेपणा याला नेहमीच केंद्रस्थानी ठेवलं जातं. खरंय. त्यांच्यासाठी आत्मिक बळ आणि नैतिक धैर्य हे कोणत्याही भौतिक श्रीमंतीपेक्षाही श्रेष्ठ होतं. त्यामुळे आईचं हे पात्र म्हणजे केवळ एका कथेतील स्त्री नाही, तर ते गुरुजींच्या याच आदर्शांचं प्रतीक आहे. म्हणजे ती दागिने देऊन स्वतःला रिकामं नाही करत, तर स्वातंत्र्याने स्वतःला अधिक श्रीमंत करते. बरोबर. आणि मग त्या पैशातून एक घर उभं राहतं. घर कसलं? एक झोपडीच. मातीच्या कच्च्या विटा, ज्यांना कोकणात मापे म्हणतात, त्यांच्या भिंती. आणि गवताचं छप्पर. हो, दिरांच्या मोठमोठ्या कौलारू घरांपुढे हे घर अगदीच केविलवाणं दिसत होतं. वडिलांनाही ते सांगताना संकोच वाटतो की तात्पुरते बांधले आहे. हो, इथे वडील अजूनही सामाजिक दबावाखाली आहेत. लोक काय म्हणतील हा विचार त्यांच्या मनात आहे. पण आईसाठी मात्र ती झोपडी म्हणजे तिचा महाल आहे, तिचा स्वर्ग आहे. बरोबर. इथे बाह्य स्वरूप आणि आंतरिक भावना यातला फरक स्पष्ट दिसतो. जगाच्या नजरेत ती एक गरीब झोपडी आहे, पण आईच्या नजरेत ते स्वातंत्र्याचं मंदिर आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ते त्या घरात प्रवेश करतात. आईच्या मनात आनंद आणि दुःख या दोन्ही भावनांची गर्दी आहे. एका बाजूला दिरांची मोठी घरं पाहून तिला वाईट वाटतं, पण त्याच क्षणी स्वातंत्र्याचा विचार तिच्या मनाला उभारी देतो. तिचं एक वाक्य आहे. कोणतं? येथे मी मालकीण आहे. येथून मला कोणी उठ म्हणणार नाही. या वाक्यात किती आत्मविश्वास आणि अधिकार आहे. हो ना. हे वाक्य तिच्या संपूर्ण संघर्षाचं सार आहे. परावलंबित्वातून आलेली असुरक्षितता आणि अपमान यावर तिने मिळवलेला हा विजय आहे. खरे. इथे घराची व्याख्याच बदलते. घर म्हणजे केवळ विटा मातीची वास्तू नाही, तर जिथे तुमचा स्वाभिमान सुरक्षित आहे, जिथे तुम्हाला मालकी हक्काची भावना आहे, ते खरं घर. म्हणूनच ती पुढे म्हणते की येथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल. परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको. आत्मसन्मानाची चव ही कोणत्याही पक्वान्नापेक्षा गोड असते, हेच ती सांगते. कथेतला जो क्षण माझ्या मनाला सगळ्यात जास्त भिडला तो म्हणजे रात्री अंगणात बसल्यावर आई आणि श्याम यांच्यातला संवाद. हो. श्याम अगदी सहजपणे, निरागसपणे त्यांच्या घराची तुलना त्यांच्याकडे कांडायला येणाऱ्या मथुरीच्या घराशी करतो. तो म्हणतो, हो, छान आहे आपले घर. गरिबांची घरे अशीच असतात. एका मुलाच्या नजरेतून आलेलं हे सत्य किती साधं आणि त्याचवेळी किती भेदक आहे. हो ना. आणि विशेष म्हणजे आईला या तुलनेचा अजिबात राग येत नाही. नाही. उलट ती त्या तुलनेला एका वेगळ्याच उंचीवर नेते. ती म्हणते, होय, मथुरी गरीब आहे, परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठी होऊया, मनाने श्रीमंत होऊया. हा या कथेतील एक अत्यंत महत्वाचा विचार आहे. हो. ती फक्त मुलाला शिकवत नाहीये, तर ती स्वतःच्या निर्णयाला, स्वतःच्या संघर्षाला एक तात्विक बैठक देतेय. म्हणजे ती एक नवीन फॅमिली व्हॅल्यू सिस्टम, एक नवीन मूल्यप्रणाली तयार करतेय, असं म्हणता येईल का? हो, अगदी तसंच. एक अशी मूल्यप्रणाली जिथे भौतिक गरिबीला मनाने श्रीमंत राहून उत्तर दिलं जाईल. बरोबर. आणि ही एक प्रकारची बचावात्मक रणनीती म्हणजे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी सुद्धा आहे. ज्या समाजात तुम्हाला घराच्या आकारावरून तोललं जातं, तिथे तुम्ही स्वतःचे नियम तयार करता. तुम्ही म्हणता की तुमचे श्रीमंतीचे निकष आम्हाला मान्य नाहीयेत. आमचे निकष वेगळे आहेत आणि त्या निकषांनुसार आम्ही श्रीमंत आहोत. ती मुलाच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ देत नाही. अजिबात नाही. उलट त्याला एक नवीन, अधिक उदात्त दृष्टिकोन देते. आणि मग कथेच्या शेवटी एक अतिशय सुंदर प्रसंग घडतो. आकाशातून एक तारा तुटतो आणि आई एकदम गंभीर होते. हो, तिच्या मनात एक भीती येते. हो, इतका संघर्ष करून मिळवलेलं हे सुख क्षणभंगूर तर नाही ना, अशी शंका तिच्या मनात येते. ती म्हणते, श्याम, तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत. हा क्षण तिची मानवी बाजू दाखवतो. ती कितीही कणखर असली तरी आत कुठेतरी एक असुरक्षितता आहे. ही भीती स्वाभाविक आहे. हो. पण यावर तिचा मुलगा जे उत्तर देतो ते अप्रतिम आहे. ते उत्तर म्हणजे आईने केलेले संस्कारांचं फळ आहे. हो, खरंय. तिने मुलाला जी मनाची श्रीमंती शिकवली होती तीच आता त्याच्या शब्दातून तिच्याकडे परत येते. हो, तो म्हणतो, नाही हो आई, तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आलाय.
त्याला आपले साधे घर, हे स्वतंत्र घर, स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल, कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस. या दोन गोष्टी, प्रेम आणि आईचं अस्तित्व, मुलाच्या नजरेत याच त्या घराच्या खऱ्या श्रीमंती आहेत. अगदी. मुलाचे हे शब्द कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. तो त्या साध्या झोपडीची तुलना स्वर्गाशी करतो आणि सांगतो की प्रेम आणि आई या दोन गोष्टींमुळे ती स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ ठरते. त्याने हरिविजयातील दाखला पण दिलाय. हो, की जसे देव गोपाळांच्या हातचे शिळे कण खाण्यासाठी यमुनेच्या तीरावर येतात, तसेच हे तारे आपलं घर पाहायला आले आहेत. त्याने आईच्या भीतीचं रूपांतर एका सुंदर कल्पनेत केलं. त्या घराचं खरं वैभव भौतिक वस्तूंमध्ये नाही, तर या प्रेमळ नात्यांमध्ये आहे, हे त्याने आईलाच पटवून दिलं. हो, तिच्या संघर्षाला तिच्याच मुलाने दिलेली ही सर्वात मोठी पोचपावती आहे. तर आज आपण एका मोठ्या घरातून हकलून दिल्यापासून ते गवताच्या झोपडीत स्वतःचा स्वर्ग निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास पाहिला. आपण एका कुटुंबाला एक घर गमावताना आणि एक घरटं मिळवताना पाहिलं. हो, आणि ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपल्यासाठी सर्वात मौल्यवान काय आहे. ही कथा वाचल्यावर मला नेहमी प्रश्न पडतो की आपल्या आजच्या काळातल्या पाटल्या आणि नथ कोणत्या आहेत, की त्यासाठी आपण आपलं स्वातंत्र्य, आत्मसन्मान किंवा मनःशांती गमावत आहोत. खूप महत्वाचा प्रश्न आहे. कदाचित ती एखादी मोठी नोकरी असेल किंवा महागडी गाडी किंवा सोशल मीडियावरची आपली इमेज. हो, काहीही असू शकतं. ही कथा आपल्याला तो सौदा तपासायला लावते. आपण काय गमावून काय मिळवत आहोत याचा विचार करायला भाग पाडते. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. कथेच्या शेवटी आईला मुलाच्या शब्दांनी धीर मिळतो आणि एका सुंदर भावनिक क्षणावर कथा संपते. पण पुढे काय? हो, तेच. हे एक आदर्शवादी चित्र आहे. पण ज्या समाजात आजही घराच्या आकारावरून, बँकेतल्या पैशांवरून माणसाची किंमत ठरवली जाते, तिथे मनाने श्रीमंत राहण्याचा निर्णय घेतलेले हे कुटुंब आपला पुढचा प्रवास कसा पूर्ण करेल? हा एक अनुत्तरित प्रश्न आहे ज्यावर आपण नक्कीच विचार करू शकतो.